महाविकास आघाडीच्या वतीने आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा या मुद्द्यावरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट झाली। त्या शिष्टमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत देखील ते त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आपण सर आज संसद भवनाच्या परिसरामध्ये शिवराज सिंग चौहान जे केंद्रीय कृषी मंत्री आहे यांची भेट घेतली। भेटीमध्ये काय मागणी केली आपण? माननीय सुप्रियाताई सुळे यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि ते सगळ्यांनी सर्व पक्षीय विरोधी पक्षाचे सगळे आम्ही खासदार एकत्र गेलो आणि महाराष्ट्राला सध्या काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत आणि खास करून शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यावर कृषी मंत्री जे काय महाराष्ट्रात आहेत ते जे रोज दिवे पाजळत आहेत एक एक विचारू नका, ते पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की हे इतकं भयानक टोक आहे की शेळी जाते जीवानिशी अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि हे रमी खेळतायत। आता तो जो काही व्हिडिओ आलाय त्याच्यावर त्यांनी आता म्हटलंय की मी लोकांवर हे करीन, दाखल करा, जरूर करा, पण मुळात असं आहे की तुम्ही कृषी मंत्री म्हणून किती बेजबाबदारपणे वागताय त्याचं ते प्रतीक आहे। आणि आता तर मला वाटतं जितेंद्र आव्हाडांनी जो काही फेसबुकवर वगैरे टाकले पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये त्या अंगठ्याने सरकवत आहेत ते असं दाग दिसतंय सरळ। म्हणजे हे इतकं भयानक आहे की खरंच सांगतो, महाराष्ट्राला काळीमा बसणारं सरकार इथं बसलंय। लांछन लागतंय, रोज मारामाऱ्या, सभागृहात बाहेर प्रांगणात होणाऱ्या मारामाऱ्या, गुंडांचा आतलेला प्रवेश, सगळ्या गुंडांना चिल्लत सन्मान, हे सगळंच महाराष्ट्राला रसातळ नेणार आहे। आणि म्हणून त्या निमित्तानं ते मंत्री भेटले आज शिवराजजी चव्हाण, तेव्हा म्हणाले आम्ही ह्यात तुम्ही लक्ष घाला। त्यांनी काय आश्वासन दिलं? मला नाही वाटत ते काय करतील असं, मी प्रामाणिकपणे सांगतो। ते काय करत नाही बोलले ते, पण कितपत कारवाई करतील? तशी ती दुसऱ्या पक्षाची पक्ष दुसरा, सरकार राज्य सरकार, आणखीन हे इथून काय करणार त्यांचं? पण निदान त्यांच्या कानावर एक देईल की महाराष्ट्र किती रसातळाला जातोय हे त्यांना कळावं। सर, आज माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद, त्यांनी राज्याला भिकारी राज्य संबोधलं आहे की नाही? हो, तुम्हाला माहिती आहे का ते काय म्हणाला, 1 रुपया भिकारी घेत नाही, आठवतो मला, शेतकऱ्यांचा अपमान करताना आम्ही तुम्हाला 1 रुपयात विमा देतो। या अशी जी काही अवमानास्पद भाष्य त्यांची आहेत ती इतकी भयानक आहे की खरं तर मला कळत नाही की आदित्यजी मधल्या काळात छान बोलले होते एक वाक्य, त्यावेळेला मी माननीय देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो, ते हा सगळा अत्याचार कसा सहन करतात। पण सर, एक वेगळा विषय आहे, आज संसदेमध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले होते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, त्यांनी बिहारमध्ये ज्या पद्धतीनं मतदार मोहीम सुरू आहे मतदारांच्या संदर्भातली, कारण की विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यापूर्वी त्याचे पुनर्परीक्षण सुरू आहे, त्याचा विरोध केलेला आहे। विरोध करण्यामागे कारण काय होते सर? कारण सरळ आहे, तुम्हाला कळतं की भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळी कल्पना राबवत राहते आणि जुगाड करत असते, हिंदी भाषेत म्हणत गडबड करायची असते त्याला। म्हणजे जसं आता आपण पाहिलं की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही त्याचा उहापोह चालू आहे की 76 लाख मतदार आले कुठून, त्याचं उत्तर अजूनही मिळत नाही, कारण गुलाम बसलेले आहेत तिकडे, ते काय उत्तर द्यायला बसलेले नाही आहेत। ही फसवणूक आहे जनतेची आणि हा खरं तर संविधानाचा पण अवमान आहे आणि हा भ्रष्ट प्रकार आहे निवडणुकीतला। आता त्यांना बिहार जिंकायचंय, मग नवीन कल्पना काढली, SIR सर, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन असं काहीतरी आहे ती। आता ती सर जाऊन अधिकारी वर्ग ठरवतात, म्हणजे इतकं भयानक आहे की मृत व्यक्तीची नावं रजिस्टर केली जात आहेत। तो BLO नावाचा जो काय प्रकार निवडणूक आयोगाकडनं आहे, तो ब्लॉक लेवल ऑफिसर, त्याला ऑथेंटिक, त्याला अधिकार दिले जातात की हे पडताळणी करणं आणि खरं कुठं असेल तसं करणं, त्याला कोणाचा विरोध नाही। तो BLO पण काम नाही करत। राजकीय पक्षाचे लोक सांगतात प्रशांत शिंदे यांचं नाव काढून टाका, अरविंद सावंतांचं नाव घाला, याचं काढून टाका, त्याचं घाला, आणि फॉर्म ते स्वतःच भारताकडे पाठवून देत आहेत। हा इतका भयानक प्रकार आहे की तुम्ही बिहारकडे नका बघून निव्वळ, तर बिहार, बंगाल, उद्या होणारी बंगालची पण निवडणूक आहे, पण हे देशाच्या मुळावर येणाऱ्या कारवाई आता आणि निवडणूक आयोगाचं वागणं इतकं भयानक आहे, ते आज बिहार पाहिजे झालं तर उद्या कुठेही होईल असं तर अर्थ आहे। आणि म्हणून सर्व विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आवाज उठवलेला आहे
आणि सभागृह दणाणून सोडलेला आहे. सर, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. काल उपराष्ट्रपती जगदीश धनखड पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी राजीनामा दिला. अशा प्रकारचे ते पहिले उपराष्ट्रपती किंवा सभापती असेल यांनी अधिवेशनाच्या दरम्यान राजीनामा दिला. यापूर्वी झालेले आहे राजीनामे, पण त्यांचा कार्यकाळ त्यांनी मध्यावरती सोडून ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाले होते. असे 2 उपराष्ट्रपतींचा उल्लेख केला जातो, पण हे असे पहिले राष्ट्रपती. काय असं म्हणतात की प्रकृतीच्या कारणावरून ते कारण वाटत नाही? कारण मला विश्वासच वाटत नाही. कारण धनगडांचा स्वभाव जरी ते राज्यसभेत असले तरी अनुभवतो की आपण, आणि धनगड असं करतील अशी शक्यताच नाही. कारण धनगडांनी ज्या पद्धतीनं राजीनामा दिलाय, तुम्ही जाणीवपूर्वक पहा. सकाळी राज्यसभा सुरू झाल्यानंतर माननीय खरगे साहेबांनी एका नियमाच्या अंतर्गत पहलगामचा विषय मांडला. तो मांडल्यानंतर त्यांनी बोलू दिलं त्याला. ही खरी लोकशाही. यालाही बोलू दिलं. तिथं ठिणगी पडली असं मला वाटतं. ती खरी ठिणगी असं माझा अंदाज आहे. त्यांच्या वागण्यात बोलण्यात कुठेही अस्वस्थता नव्हती. ते ज्या पद्धतीनं त्यांचं चरित्र आहे त्याच पद्धतीने ते वागत होते. कुठेही त्यांना प्रकृतीचा त्रास होता असं दिसत नव्हतं. अचानकपणं दुपारनंतर प्रकृती स्वास्थ्यामुळे मी राजीनामा देत आहे असं पत्र त्यांनी माननीय राष्ट्रपतींना दिलं. हे धक्कादायक आहे. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वोट शिवून बसली आहे तीच काहीतरी प्रचंड गोष्ट त्याच्यामध्ये लपलेली आहे, लक्षात घेता येईल आपल्याला. इतकं सहजासहजी त्यांचा राजीनामा दिलेला नाही. कदाचित तो घेतला असावा का अशी शंका यावी असं वागणं आहे. कारण ती व्यक्ती असं करू शकत नाही. बरं, गेल्या महिन्याभरात माझं उलट म्हणणं आहे, तुम्ही दाखवा की धनखड साहेब त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून हॉस्पिटलला कुठे चेकिंगला करायला गेले. 2 दिवस कुठे ऍडमिशन झालं, त्यांचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. असं काही घडलं नाही ना. याचा अर्थ काय? एक नावाला लिहायचं म्हणणे. आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं किरण रिजिजू, नड्डाजी हे सगळे वागतायत ना बेफिकीर, बेमुरवतखोरपणानं, ते स्पीक्स ऑफ व्हॉल्यूम असं इंग्रजी म्हणलं ना, इट स्पीक्स ऑफ व्हॉल्यूम. ते खूप काही भयानक आहे. आणि निश्चितपणे धनगडांचा स्वभाव नाही. मी अपेक्षा करतोय आज नाही उद्या, उद्या नाही परवा धनगड निश्चित बोलतील. लोकशाहीच्या भल्यासाठी का होईना, पण त्यांनी बोलावं अशी अपेक्षा करतो. काय वाटतं की ज्या पद्धतीची चर्चा असतात का हरियाणाचे लोक हे सन्मानी असतात, त्यांना कोणी मधात आडवं तिडवं बोललं तर ते सन्मानाने पद सोडून देतात, असं अनेकदा चर्चा केली जाते. काल ज्या पद्धतीनं जे नड्डा आहेत, JP नड्डा यांनी म्हटलं की माझं विधान हेच रेकॉर्डवर जाईल, त्यामुळे काही झालं असं वाटतं? मी बोललो ठिणगी पडली असा शब्द वापरला. मी पाहिलं ते. मला एकतर पहिलं बघा, उपराष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पदापैकी दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. त्या पदावरची व्यक्ती, बाकीच्यांना हे नैतिकतेचे धडे देत राहतात भरपूर, बरं का एकदम खोटारडे लोक. त्या पद्धतीनं ते रेकॉर्डवर येऊ नये असा त्यांचा प्रयास चालला होता नड्डांचा, कळलं का? तर तो प्रयास पाहिल्यानंतर लक्षात येतंय की तिथंच खरी ठिणगी पडलेली आहे. पुन्हा संध्याकाळी म्हणजे त्यांनी BSCची मिटिंग लावली ना, तब्येत बिघडली तर BSCची मिटिंग कशाला लावतील? कामकाज सल्लागार समितीची बैठक त्यांनी आयोजित केली होती. मग हे त्याच्यामध्ये यांच्यासोबत बैठक होती. हे दोघेही फिरकले नाहीत. हा अवमान नाही का त्यांचा? आणि वर सांगतात की आम्ही त्यांच्या कार्यालयाला कळवलं होतं, दुसरं काम व्यस्त होतो. अरे वा, महामहिम राष्ट्रपतींच्याकडे बोलावणं आल्यानंतर किंवा त्यांना भेटण्याची वेळ दिल्यानंतर तुम्हाला असं कोणतं काम इतकं गंभीर होतं की महामहिम उपराष्ट्रपतींना तुम्ही टाळलं? कळलं का? तिथे संशयाच्या सगळ्या सुई फिरते येते अशी. आणि निश्चितपणे त्यांचा राजीनामा त्यांनी द्यायला लावलेला आहे. वातावरण लवकरच धनगड दूर करायचं असं वाटतं तुम्हाला? मला त्यांचा स्वभाव नाही असं म्हणत. त्यांच्या स्वभावात नाही. किसान का बेटा हूं, ते आज नाही कल तो किसान की बेटी की आवाज आएगी, ये मैं उम्मीद करता हूं. धन्यवाद. हे होते केंद्रीय माजी मंत्री अरविंद सावंत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आहे. आणि त्यांनीही ज्या पद्धतीनं काल उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला त्यावरती आपलं प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेत्यांसह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली आणि त्यांना कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली. नवी दिल्ली
व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत आमदार न्यूज 18 लोकमत.